तर भावांनो, मीच तुम्हाला आज माझा अनुभव सांगणार आहे. माझं फिजिकल होतं 29 तारखेला. तर मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ती कोणी तुम्हाला यूट्यूबवर दुसरं देऊ शकत नाही. कारण की माझं फिजिकल झालेलं आहे. आता माझा अनुभव पुढीलप्रमाणे असेल. सगळ्यात पहिल्यांदा एंट्रीला हा फोटो बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी. अशी एंट्री होते. एंट्रीला 4 वाजल्यापासून 4:30 आमची एंट्री 4:30 वाजल्यापासून चालू झाली. 6 पर्यंत एंट्री घेत आहे. तर पहिल्या एंट्रीला डॉक्युमेंट लागतात की आपला आधार कार्ड आणि ॲडमिट कार्ड चेक करतात. नंतर आपल्याला एका हॉलमध्ये नेऊन बसवतात. हॉलमध्ये नेऊन बसवल्यावर आपल्याला सेक्शन वाईज बसवतात. तिथे टोटल 7 सेक्शन आहेत. ते आपल्या रोल नंबरप्रमाणे आपल्याला तिथं सेक्शन वाईज बसवतात. आपल्याला तिथे फॉर्म भरायला देतात. फॉर्म भरून झाल्यावर जसं लगेच प्रोसेस होत नाही. ते 6 वाजता माझ्या मते आमची 6 वाजता पहिला बॅच नेली, म्हणजे फर्स्ट सेक्शनची मुलं नेली. ती घेऊन जातात गाडीतनं तिकडे फिजिकलच्या तिकडे. ग्राउंड गाडीतनं बसून नेली की आपल्याला फिजिकलच्या तिकडे नेतात. फिजिकलच्या तिकडे नेलं की ग्रुप वाईज आपल्याला किट करायला लावतात. किट बीट करून झालं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा चेस नंबर देतात. चेस नंबर दिल्यानंतर तुम्हाला RFID येऊन परत तुमचं एकदा व्हेरिफिकेशन होते. ते अंगठा तिथंच ग्रुप पडतात. जिथे व्हेरिफिकेशन तिथेच ग्रुप पडतात. त्याच्या आधी कुठेच ग्रुप पडत नाही. तिथंच त्यांनी त्यांच्या ह्यानं कधी आमच्या ह्यात फर्स्ट ग्रुप गेलेला त्याचा 180ने केलेला आणि मी ज्या ग्रुपला होतो 4थ्या ग्रुपला त्याचा 290चा ग्रुप केलेला. तर तुम्हाला मी सांगतो एक ग्राउंड कसं आहे. ग्राउंड हे 3 बाजूने असे चौकोन आहेत आणि एका बाजून असा कर्व आहे. असं ग्राउंड आहे आणि इथनं स्टार्ट पॉईंट आहे पाहा ना तुमचा. इथनं स्टार्ट पॉईंट. तर तुम्हाला ते असे लाईनीने उभा करतात आणि फक्त इथे एवढंच होतं की ग्राउंडला तुम्ही गेला की तुमच्यासाठी एवढाच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला टर्नलाच जे 3 कॉर्नर दिसतात त्या कॉर्नरलाच अडचण होते. कारण की जे आतनं मुलं पळतात त्यांच्यासाठी जरा अवघड विषय होतोय. बाकीच्यांना काही नाही. कारण की जे आतनं पळतात त्यांचे बाहेरनं असे टर्न घ्यायला लागले ना तर इथं ब्लॉक होऊन जाते. इथं, इथं आणि इथं 3 जागी ब्लॉक होऊन जाते सगळेजण. त्याच्यामुळे जरा पळताना तेवढं लक्ष द्या. आणि फक्त ते पळताना घड्याळ चेक करतात. प्रत्येक स्टेजला ते घड्याळ चेक करतात. ते वारंवार आपल्याला सांगते घड्याळ घालू नका, घड्याळ घालू नका. पण पेन बिन तुम्हाला रबर घेऊन जाऊन देतात. ते फक्त एवढं सांगतं की ट्रॅकवर काय फेकू नका, ट्रॅकच्या बाहेर फेका. बाकी सगळं तुम्हाला घेऊन जाऊन देतात ते. बाकी काय नाही, एवढंच आहे बघा. आणि जसं तुम्ही फिजिकल पास करणार किंवा तुम्ही काय करा भावांनो, 14 राऊंड नका मारू. 14 पेक्षा जास्तच राऊंड मारा. 15-16 राऊंड मारायचा प्रयत्न करा तुम्ही. कारण की लय पोरांचं असं झाले की ते म्हणतात आम्ही 14 राऊंड मारले, 15 राऊंड मारले आणि त्यांचे 13च राऊंड झाले. असे भरपूर जण आहेत. आमच्या ग्रुपला एक जण होता, त्याने 20 मिनिटालाच पूर्ण केलेलं. 20 मिनिटालाच त्यानं पूर्ण करून तो म्हटला मी 14 राऊंड मारलेत 20 मिनिटालाच आणि तो थांबला. आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याचे 13 राऊंड झालेले होते. तर भावानं त्याकडे 4 मिनिटं चालत गेला असता तरी त्याचे झालं असतं. पण त्यामुळेच म्हणतो मी तुम्हाला भावांनो, तुम्ही एक्स्ट्रा राऊंड मारा. एक्स्ट्रा राऊंड मारणार तर तुमचं असं हे काय होणार नाही, गचमय होणार नाही. एक्स्ट्रा राऊंड मारा भावांनो, काही विषय होत नाही. एक्स्ट्रा राऊंड मारा. ग्राउंड आहे बरोबर, ग्राउंड बारकं आहे. ग्राउंडचा काही विषय नाही, फक्त तेवढाच पोरं ब्लॉक होतात, दुसरं काही नाही. बाकी सर्व नीट आहे. फक्त प्रोसेसला वेळ लागतो. ज्यांचा पहिला दुसरा ट्रूप आहे त्यांच्यासाठी काही नाही. ज्यांचा 3रा आणि 4था ट्रूप आहे ना भावांनो, त्यांच्यासाठीच फक्त एवढं की त्यांनी खायला काय ते घेऊन जावा, खायला घेऊन जावा. कारण की माझं पण तसं झालं. माझा 4था ट्रूप होता. माझा पण 4था ट्रूप होता बघा भावांनो. आम्हाला पळवलं 10:30 वाजता. 10:30 पर्यंत आमचं सगळ्यांचं हे झालेलं. अंगात काही नव्हतं, पोटात काही नव्हतं.
तर पळताना ते होत होतं म्हणजे पोटाकडल्यावर होत होतं. तरी आम्ही पळलो. तर झालं, सगळं झालं. एवढं सांगेन तुम्हाला, खायला घेऊन जावा तुम्ही. तुम्हाला परत रनिंग झालं तिथं खायला आहे. तिथं कॅन्टीन भरतं, तिथं पैसे देऊन सगळं मिळते. लस्सी, वडापाव सगळं मिळते. पण ते रनिंग झाल्यानंतर तुम्ही ज्या आधी तुम्हाला सफरचंद, केळी जरा अवॉइडच करा रनिंगच्या आधी खायची. सफरचंद, परत कॅडबरी असं काही घेऊन जावा तुम्ही. आणि हेच सांगतो तुम्हाला, आमच्या प्रत्येक ट्रूपमध्ये जे म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ट्रूपमध्ये एवढी पोरं फेल झाली नाही ती. पहिल्या दुसऱ्या ट्रूपमध्ये 20 किंवा 20-30 पोरं फेल झाली. पण तिसरा, चौथा, पाचवा, 6व्या ट्रूपमध्ये पोरं जास्त फेल झाली. तर आमच्याच ट्रूपमध्ये 80 मुलं फेल झाली चौथ्या ट्रूपमध्ये. आणि आमचा 290चा ट्रूप केलेला होता. बाकीची सर्व मुलं पास झाली. भावानं म्हणून तुम्हाला सांगतोय मी. आणि तुम्ही एक्स्ट्रा राऊंड मारा. जे 80 मुलं आमची फेल झाली त्यातले 30 मुलं अशी आहेत की त्यांनी 13 राऊंड मारलेत. आणि काही मुली अशी आहेत की त्यांनी 14 राऊंड मारलेत. पण काय काय म्हणजे 1 सेकंद पण नाही. 1 सेकंद म्हणजे 0. मिली सेकंद पोरं गेलेत. तर भावानं एवढं सांगेन तुम्हाला, ट्रॅक भारीच आहे. ट्रॅकचा काही विषयच नाही. ट्रॅक चांगलाच आहे. तेवढंच किती 3 कॉर्नरला तेवढं ताप होते. बाकी एका कॉर्नरला, या खालच्या कॉर्नरला एवढं काय नाही. स्टार्टिंगचा कॉर्नर, सेकंड कॉर्नर, थर्ड कॉर्नर, 4 जो एंडिंगचा कॉर्नर आहे त्याला काय नाही एवढा विषय. तो पण एवढा नीट आहे. बाकी काय नाही. शूज घालून, आणि एक गोष्ट भावना, शूज घालून पहा. शूज काढून कोणीच पळू नका. कारण की तो अर्धा रस्ता बघा ह्यो. इथंपर्यंत जो रस्ता आहे ना, ह्यो स्टार्टिंगपासून हा रस्ता आणि हा रस्ता एवढाच तुमचा कॉन्करन्स आहे. बाकीचं इकडं सगळीकडे खडी टाकलेली आहे त्यांनी. खडी टाकलेली आहे. म्हणजे कच्चा रस्ता आहे तो. मग तिथं पोरांनी, एक आमच्या ट्रूपमध्ये, आमच्या पुढच्या तिसऱ्या ट्रूपमध्ये एक पोरगा होता, तो बिनबुटाचा पळ होता. पण मी सांगतो, बिना बुटाचं पळू नका भावांनो तुम्ही. ट्रॅक चांगला आहे. ट्रॅकवर कुठंच चिखल होत नाही, काय होत नाही. फक्त एवढंच की पाऊस येतोय कधी कधी. पाऊस आला पण पाऊस लयच गेला. आणि तिथले फौजी जरा पोरं हे आहेत. फौजी त्यांना जरा हे करतात, बोलतात, घड्याळ घालू नका, घड्याळ घालू नका. घड्याचा तोच विषय भावांनो. ते म्हणतात की डबल मग तुमचा राऊंड कमी होऊ शकतो त्या घड्याळानं, त्यामुळे ते घड्याळ घालून देत नाहीत. बाकीचं काही नाही भावांनो. एवढंच आहे बघा. आणि जे प्रॅक्टिस आहे भावा, तो ग्राउंड काढू शकतोय. आणि ज्याला जास्त मार्क आहेत त्याने तर ग्राउंड काढायलाच बघा. कारण की तुम्हाला हीच संधी आहे. हे सगळं सांगतो मी. आणि त्याचा आपला व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. तुम्ही तुमचं फिजिकल द्या. ऑल द बेस्ट सगळ्यांना.